नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ शैक्षणिक माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की NMS परीक्षा ही याबद्दल महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनत आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हां, चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर आता मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. NMS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात महत्त्वाच्या सूचना काय हे आता आपण जाणून घेऊया. राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या म्हणजेच NMS इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत येणारी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच NMS ही परीक्षा दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली खुशखबर ही आहे की अंतिम निवड यादी ही जाहीर झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते इयत्ता 12वी पर्यंत दरमहा 1,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. अत्यंत चांगली शिष्यवृत्ती आहे. शिक्षण मंत्रालयाने राज्यासाठी 11,682 विद्यार्थ्यांसाठीचा कोटा निश्चित केलेला असून आरक्षणानुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. यात दिव्यांगांसाठी 4% आरक्षण समाविष्ट आहे. फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करण्यात आले होते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्या परीक्षेचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे. फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यांचे गुण हे जाहीर झालेले होते. त्यानंतर प्राप्त दुरुस्त्यानंतर विचार करून अंतिम निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे काही आपण प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेतो किंवा मार्कांवरती ऑब्जेक्शन घेतो, या सर्व गोष्टींची माहिती घेऊन म्हणजे फेब्रुवारी महिन्यात निकाल लागलेला होता. आता अंतिम निवड यादी त्यांनी सादर केलेली आहे. निकाल व निवड यादी म्हणजे जे विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले असतील त्यांचा निकाल व ती यादी ही परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत NMS इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी मनपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद.